कोणाचा पाय रे? माझा आहे, माझा आहे. तुम्ही काय डबल खाली घेऊन बसाय? एवढी येताना मी 2 पाय आणले ते, एक पाय कुठे गेला माहिती? खाली असेल बघा. कमरे खाली होत, आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही. कोण ओळखला नाही? सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही माहित. कंडक्टरला विचारू का? राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार नमस्कार. ठीक. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं? सुट्टी कसली घेऊन बसलात राव? आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे? हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव, मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही, कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे समजा. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर. आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे डॉक्युमेंट? हे बघा ना, कॉन्फिडेन्शियल आहे. कम्प्लेट. काय हवालदार साहेब, हाताच्या खर्चा नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव? एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन नाही मग बाम. बाम काय? धडामवाला बाम. मी गेलो, बाम हातात घेतला आणि सांगतो आणि काय? आणि गाणं काय म्हणताय? बॉम्ब हातात घेऊन काय झालं ते सांगा. तुमच्या खांद्यावर, माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बॉम्ब नाही हो, कुळी. हा, माझ्या खांद्यावर कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बॉम्ब घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतला आणि बोला ना, आता गाणं म्हणत होता. बोला. बॉम्ब घेतला आणि अहो काय झालं? सारखं तोंड वाकडं काय करताय? भाजी पण लावलाय. खोटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. स्टेशन आलं वाटतं. चहा घेऊया का? चहा घेऊया की. चला. खोटा होता. चहा पुळी. पुळी. क्या बात आहे. वा. मग कुठं कोल्हापूरला म्हणायचे? आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात. असं नाही जात नाही ते विचारा. धंदा काय करता म्हणायचा? कुठला धंदा करत नाही ते विचारा. अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. मिसळ चांगली झाली होती. 3 रुपये 12 झाले साहेब. होय काय? मी जरा जाऊन येतो. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि 3 रुपये 12 मला द्यायला लावले. घ्या चमारी. हो हवालदार साहेब, गाडी थांबली आहे. कम्प्लेट. $50,000 गिराईक. माझ्या फायली. माझा ऐका. माझा 60
लाखाचा माल. ऐका म्हातारा पण गेला. कोंबला चालत जावं लागणार. 60 लाखाची उलाढाल पडली ढाल. तुमचा मफलर घ्या. हो मफलर. वाचणं शक्य नाही. हेड क्वार्टरला ताबडतोब कळवा. चला. गाडी ट्रक थांबा. थांब. 60 लाखाच्या फायली माझ्या गेल्या. मिळालं काय तर मफलर. चालून पाठीचा खोकुळा झाला. तिथे पैसे नाहीत. ए पोरे चहा घे रे. अरे मी बादशाला बादशाह लवकर. गरम चहा. गरम. काय साहेब चहा नाश्ता मागवा की. नाश्ता काय आहे? खिशात पैशाची बोल आहे तर. अरे नाश्ता लवकर. आणल पळून जाईल. हळू ओरड का बोलतोय. दंडाचं काय आहे? एक दंडच नाही. चालत आला साहेब. चालत आला. चेहऱ्यावर न ओळखलं. बरोबर चालत आलो. नाश्ता आलो. गाडी गेली खड्ड्यात. 50-60 लाखाचा माल गेला. फायली गेल्या. काळजी करू नका साहेब. गिळू की खाऊ. माल आमच्या जवळ आहे. यम्मा सगळा माल तुमच्या जवळ आहे. कुठे आहे सांगा. वाड्यावर बघू. तर जास्त टाइमपास करणं धोक्याचं आहे. गाडी तयार आहे. चला लवकर. चला लवकर चला. तू माणसं घेतो. मागचे दोघं उपाशी दिसतात. खाऊन टाकतील. नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा. दरवाजा उघड. हा मला पुढची दे. मला ठीक आहे. आलं का आलं. माझं खाणं बांधून घ्या रे. या साहेब या. शिटी मला दरवाजा उघडतो. चेमटलं एवढंच ते चेमट. तू आधी जायचं का साहेबांना आधी. चल हो माग. या साहेब या. नंदीबाई बघू. साहेब आज खुशीत दिसते. आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येत येते. अम्मा मग बक्षीस पण जोरकस मिळणार. इथं सगळं शेतीवर काम चालतं. काय कळत नाही बुवा. आईच्या पण मी आलो. सलाम. अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का? त्याने कशी धरली बघ. सॉरी बॉस. कशाला सॉरी म्हणाला. होते तुझं बरोबर आहे. मरू दे मला काय. साहेब ही आपली आजची कमाई. ही कमाई आपली. मला कोण समजला तुम्ही? आपली म्हणजे तुमचीच. तुमच्याच जीवावर आम्ही यम्मा करतोय. काय करतो? नाही म्हणजे आपलं जगतोय.
साधारण किती पैसे असतील हे? 30 लाख. किती? 30 लाख? नाही म्हणजे हे आपला अंदाज अंदाज. आहे, कदाचित जास्तच असते. यम्मा यम्मा यमाला साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी. यम्मा वाटणी? कसली वाटणी? वाटणी म्हणजे हा खुशी खुशी. अन बरं काय साहेब, आज जीवावरचं धाडस केलं आपल्या या बिल्लानं. यम्मा यम्मा. डोळ्यात तुझा वाकडा गड्या. पिल्लू. यम्मा यम्मा. यमा यमा. गंगा. वाय साहेब यम्मा यम्मा. प्रत्येकी 50,000. 50,000. यम्मा यम्मा. साहेबांचा हुकूम म्हणजे हुकूम. हे तुझ्या वाटणीचं. हे गवत्या, हे तुझ्या वाटणीचं. हे घे. मला दे ना एवढेच पैसे मला. काय मस्करी करता काय साहेब? साहेब मी कोण आहे? म्हणजे काय, तुम्ही आमचा बादशाह. यम्मा यम्मा. हे सगळं तुमचंच नवं का? हे सगळं माझं आहे. चला घेऊन जाऊया घेऊन जाऊया. नाही, तुम्ही नाही. हे उचल रे. ए, नीट घेऊन जा रे, नाही तर पैसे गायब होतात. हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं, बघितलं की नाही? मग आपण नेहमीप्रमाणे तिजोरी ठेवूया. तिजोरीत ठेवा, नाही तर कोणाच्याही खिशात जातं. ठीक आहे. बादशाला कळलं तर नाही, पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते. यम्मा यम्मा. असेल बाबा, साहेब लय हायब्रिड माणूस आहे. बेक्या, पुन्हा असलं धंद करायचं नाही. यम्मा यम्मा. सर कमाल आहे. हे उचलतो. घंटी जरा चार्ज करून घ्या. या ना साहेब. या इथे. ठेवा ठेवा नीट ठेवा नीट ठेवा. असं साहेब मॅडम आले. आता बेबी कशाला? बेबी 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 तुझ्या बेबीला दे. छोट्या बेबीला. मॅडम. हॅलो डार्लिंग. काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी, पण तुझा मात्र पत्ताच नाही. माझा पत्ता नाही. कमाल आहे. मी काल रात्री झोपू सुद्धा शकले मी नाही. सुद्धा झोपू शकलो नाही. चालत होतो ना सारखा. माझ्या राजाला फार मोठं घबाड मिळालंय ना. घबाड? कसलं घबाड? साहेबांना काय त्याचं कौतिक मॅडम. यम्मा यम्मा. पण आज साहेबांनी फार मोठा धाडशीपणा केला. कधी? हा एकदम दूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला. झोपवला? हा. कधी? मला काहीच आठवत नाही. मला एवढंच आठवतंय मला झोप येते. झोप येते का माझ्या राजाला? तू अंगाईकीत म्हणते का काय? पाहिलं हे कसलं लच्चाड मागं लागलं हे. जुलाबावरचा पेटेंट डॉक्टर आहे मी. जुलाबाचा पेशंट? पण मी पेशंट नाही हो. मग काय वर्गणी मागायला आलात काय? वर्गणी मिळणार नाही. तुमची ती पार्टी वाचून आले. तुम्हाला कम नर्स पाहिजे ना? कंपाऊंडर कम नर्स साशीबाई हवी आहे मला. असं होय. मी सगळं करायला तयार आहे, पण पगार किती? आपल्याला पगार चांगला पाहिजे. त्याचं काय आहे, आपल्याला पैसे लागतात. पगाराचं काय आहे बिट्टी? पगार पेशंट वरती अवलंबून आहे. पेशंटच नाही तर पगार कुठून देणार? तू पेशंट आणणार, पेशंट मागत तुला 5 रुपये देईन. 5. नो पेशंट नो पगार. कबूल? पेशंट माग पगार? चालेल, आता आणते पेशंट. आता पेशंट आणणार. अगं 5च्या ऐवजी 5.25 रुपये देईन तुला. डॉक्टर, तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत?
जुलाब 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 हे बघा. पण कशाला हव्यात? तुम्ही द्या तर खरं. पण डॉक्टर हा? त्यानं होईल ना जुलाब? हे घेतले की लवकर एक हाफ चहा दो भाई स्पेशल. एक चहा द्या. कसले घाण कपडे तुझे, कसले घाण केलेले आहेत बाई. काय साफ केलेत? हा? सकाळी किती घाण लागली ही सगळी. शी. बघवत नाही मला. आण ते फडकं इकडं. एक तर साफ ठेवत नाहीत का, आणि मग म्हणतात जुलाब होतात. काल राहतो होणार नाही तर काय. मी करते साफ सगळं. आता भर चहा. तुम्ही घ्या पहिले. मी देते चहा. घ्या दादा. घ्या. काय घातलं चहामध्ये? काय झालं सगळ्यांना एकदम? आ? पोटात दुखतंय काय रे? काय टाकलं चहातनं? तरी मी सांगत होते कप साफ ठेव म्हणून. काहीतरी इन्स्पेक्शन बिस्पेशन झालं असेल चहातनं. हो मरताना माणूस एखाद्या टायमाला. हा वेळेवर डॉक्टर कडे गेलेलं बरं. पण आता डॉक्टर कुठनं आणायचा? समोर तो दवाखाना दिसतोय ना, डॉक्टर डोके एकदम नामरी डॉक्टर आहे. तुला भावरती पेशंट आहे. चला चला पळा लवकर. पळा 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 पळा. अहो पळा लवकर. जा जा जा. ए कोणाला दम देतो? मी तर नाही बघून बाईला दम देतो काय रे? हा ए साहेबांच्या त्याची लाच देतो. त्या आईला फोडली कप बशी. ए बाय फुकट चहा प्याली वर कप बशी फोडली. चल 10 रुपये काढ आता. ए बाई कुणाला म्हणतोस रा? बाई कुणाला म्हणतोस? हवालदार हं. मग अशी काय केलं म्हणून विचारा की. मी विचारायचं काय काय केलं? काय केलं? हं. मग अशी कसला चहा दिला? सगळ्यांना जुलाब झाला. भरा कटला याच्यावर. ए काय म्हणते ती? नाही साहेब ही बाई इथं आली आणि समजांच्या पोटात दुखायला. ए लाय खिटखिट नाही पाहिजे मला कंप्लेंट. पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही. कंप्लेंट. ए तुझा खोपटा मोडून टाकीन का झटक्यात? नाही साहेब. हा चले घे 10 रुपये घे. धर. नाही, नाही. अरे राव दे रे धर. राहू दे, राहू दे. अरे साखर आणि चहाची पत्ती काय फुकट येते काय? धर. बरं साहेब. यायला चहा प्यायचं सोडून किटकिट 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 किटकिट. तुम्ही कशाला पैसे दिले हवालदार? कशाला ते बिचाराचं नुकसान? गरीब माणूस आहे. पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला. तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय? काम धंदा नाही म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर. ए रडायला काय झालं तुला? ए, हायला. मिळेल दुसरा एखादा काम धंदा. रडण्यासारखं काय आहे तिच्यात? त्याच्यासाठी नाही रडत मी. मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते. पुष्कळ जग बघितलंय. पाकड्या नजरेने बघणारा भेटला कोणी तरी मी भ्याले नाही कधी. मग आणि एखाद्याच्या मनात देव दिसला त्यालाही रडू येतं मला. वाईट काम धंदा तो तू सोडलायस ना? वय सोडलायस ना? वय सोडलाय खरंच. तुमच्या काय शपथ. माझ्या गळ्या शपथ.